स्टूडेंट टू माय यूट्यूब चॅनल मंजुश्री होम ट्यूटर. ओके, आज आपण 4th स्टँडर्डचा मल्टिप्लिकेशन पार्ट फर्स्ट हा वाला चॅप्टर बघणार आहोत. तर बघा, मल्टिप्लिकेशन म्हणजे काय तर गुणाकार. तर बघा मुलांनो, याच्यामध्ये रिव्हिजनमध्ये आपल्याला एक फर्स्ट गणित दिले. 8 डझन बनानास वेअर बॉट टू गिव्ह टू द चिल्ड्रन. चिल्ड्रनना काय करायचे तर 8 डझन बनानास द्यायचे आहेत. बघा, महेंद्रा 1 डझन बनाना इज 12 बनानास. म्हणजे काय बाळांनो, तर एका डझनमध्ये किती बनाना येतात रे? एका डझनमध्ये बाळांनो 12 बनाना येतात. तर हाऊ मेनी आर ए डझन, तर 8 डझनमध्ये किती बनाना येतील? असा काय केलं रे, प्रश्न विचारला. खूप सोपा आहे. 1 डझनमध्ये 12 येतात, तर 8 डझनमध्ये किती? म्हणजे 12ला आपल्याला 8 ने मल्टीप्लाई करायचे. बघा, 8 2 चा 16, ऊपर 1 आ गया. 8 1 चा 8 प्लस 1 96. म्हणजे 12 डझनमध्ये किती बनाना येतील बाळांनो? 96 बनाना येतील. ओके, चला आपण सॉल्व करूया तुमचा पहिला एक्झरसाइज. ठीक आहे, आपण सॉल्व करू एक्झरसाइज. बघा, त्याच्यामधलं काय दिलेलं आहे, मल्टिप्लाय द फॉलोविंग. त्यातलं पहिलं मल्टिप्लिकेशन काय आहे? 53 मल्टिप्लाय बाय 8. बघा, 8 3 चा 24. बघा, हातचे आले 2. 8 5 चा 40. 40 प्लस 2 42. हे झालं रे आपलं आन्सर. बघा, सेकंड आहे 25 मल्टिप्लाय बाय 9. 9 5 चा 45. वरती आले 4. 9 2 चा 18. 18 प्लस 2 22. हे झालं सेकंड. त्यानंतर थर्ड आहे 86 मल्टिप्लाय बाय 5. 6 5 चा 30. वरती आले चे 3. 8 5 चा 40. 40 प्लस 3 कितने हो गए? 43. हे झालं याचं आन्सर. बघा, त्याच्यानंतर 4 नंबरचा आहे 75 मल्टिप्लाय बाय 11. 11 5 चा 55. ऊपर आ गए 5. 11 7 चा 77. 77 प्लस 5 कितने हो गए? देखो, 77 78 79 80 81 आणि 82. याचं झालं ते आन्सर. आता बघा, पुढचं मॅथ आहे 41 मल्टिप्लाय बाय 14. आता बघा, तुम्हाला 14चा टेबल येत नसेल तर काही अडचण नाही. तुम्हाला 4चा तर टेबल येतोय ना, 4ने मल्टिप्लाय करा. 4 1 चा 4. 4 4 चा 16. 4च्या खाली 0 बघा, कारण की आपल्या एका स्टेपने पुढे जायचे. देन 1 1 चा 1 आणि 4 1 चा 4. याचे ॲडिशन करूया आपण. 4 प्लस 0 4. 6 प्लस 1 7 आणि 5 1 प्लस 4 5. बघा, त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे 68 मल्टिप्लाय बाय 12. ठीक आहे. आता बघा, 12चा टेबल येत असेल तर ठीक आहे, नसेल तर पुन्हा आपण असंच करून बघू. 8 2 चा 16. ऊपर आ गया 1. 6 2 चा 12 प्लस 1 13. ठीक आहे, 6च्या खाली 0. पुन्हा बघा, 1 8 चा 8 आणि 1 6 चा 6. याची करू आपण ॲडिशन. 6 0 6. 8 प्लस 3 11. 6 प्लस 1 7. 7 प्लस 1 मतलब 816 हो गया उसका आंसर. चलो बच्चों, ये तो हो गया हमारा पहले एक्सरसाइज. चलो अब सेकंड एक्सरसाइज को हम सॉल्व करते. उससे पहले मी तुम्हाला एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन सांगते. आज तुम्हाला सर्वांना माहीत आहे हे काय आहे मुलांनो? हे आहे 100. HUNDRED. याला आपण कसं डिनोट करतो रे? कॅपिटल यशने डिनोट करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक शून्य वाढला तर काय झालं रे? हे झालं 1000. बघा, मग हे कशाने डिनोट करायचं रे? स्मॉल TH ने. कशाने डिनोट करायचं? स्मॉल TH ने. ठीक आहे. आता आपण सॉल्व करू पुढचं एक्सरसाइज. कॅरी आउट द फॉलोइंग मल्टिप्लिकेशन. पुढचे मल्टिप्लिकेशन आपल्याला सॉल्व करायचे. ठीक आहे. बघा, पहिलं गणित आहे 4H मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 2000. बॉक्समध्ये आन्सर देखील दिले 2000. आता कसं आलं ते आपल्याला माहिती. Hचं मिनिंग काय आहे? 100. म्हणून आपण 4ने 100ला मल्टिप्लाय केलं, त्याच्यानंतर 5ला मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये 4 आहे. 4 मल्टिप्लाय बाय याचं पहिलं आणि हे. ठीक आहे. बघा, 4 मल्टिप्लाय बाय 1 4. 4 मल्टिप्लाय बाय 5. बघा, 4 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 5 किती झालं? 5 4 चा 20. 21 चा 21. आता बघा, शून्य किती बाकी राहिलेले मुलांनो? 2 शून्य. बघा, झालं की नाही आन्सर करेक्ट? ठीक आहे. चला आता आपण पुढचं सॉल्व करू. पुढचं मॅथ आहे 20 मल्टिप्लाय बाय 3H. आता तुम्हाला माहिती आहे 20 आपण तसंच ठेवलं. 3Hचं मिनिंग काय बाळांनो? 100. पुन्हा आपण 2 3 आणि 1 घेतलं. 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 1. 3 2 चा 6.
6 1 चा 6. आता बघा हे 2 0 आणि हा 1 0 किती झाले 3. 1 2 3 हे झालं त्याचं आन्सर. बघा आता तिसरं एक्झाम्पल आहे 40 मल्टिप्लाय बाय 500. ठीक आहे, पुन्हा आपण मल्टिप्लिकेशन करू. 4 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 20. किती झिरो राहिलेले आहे 3. 1 2 3 हे झालं याचं आन्सर. ठीक आहे, हे झालं 4 नंबर्स. करा आता 800 मल्टिप्लाय बाय 60. पुन्हा फर्स्ट नंबर घेतला 8 मल्टिप्लाय बाय 6 किती झाले 8 6 चा 48. किती रिमेनिंग झिरो राहिले 3. 1 2 3 हे झालं त्याचं आन्सर. बघा 5 नंबरचं एक्झाम्पल आहे बाळांनो 35 मल्टिप्लाय बाय 200. ठीक आहे, आता बघा 35च्या पुढे झिरो नाही म्हणून डायरेक्ट आपण 35ला काय करू 2 ने मल्टिप्लिकेशन करू. बघा 5 2 चा 10 3 2 चा 6 + 1 70. आता हे झालं 70. आता रिमेनिंग झिरो किती राहिले 1 2 हे झालं त्याचं आन्सर. बघा पुढचं मॅथ आहे इनबॉक्स मल्टिप्लाय बाय 70 इज इक्वल टू 700. आता बघा हे थोडंसं काय झालं रे वेगळं. आता तुम्हाला सांगते हे बॉक्स असंच ठेवू आपण इज इक्वल टू हे झालं 700 डिवायडेड बाय 70. ठीक आहे, येथे एक झिरो आहे आणि वरचं एक झिरो कॅन्सल केलं. एकच का केलं कारण खाली फक्त एकच झिरो आहे. आता 7 ने डिवाइड करू. 7 1 चा 7 7 0 0 म्हणजे बॉक्स मध्ये आन्सर काय आलं रे 100 हे झालं त्याचं आन्सर. चला आता 7 नंबरचं मल्टिप्लिकेशन बघा काय आहे 7h मल्टिप्लाय बाय 2. 7 मल्टिप्लाय याची तुम्हाला माहिती व्हॅल्यू 100 मल्टिप्लाय बाय 2. 7 2 चा 14 आणि त्याच्या पुढे 2 0 होतील हे झालं त्याचं आन्सर. त्याच्यानंतर बघा 8 नंबरचं एक्झाम्पल आहे 20 मल्टिप्लाय बाय 300. आता बघा 2 आणि 3 चा मल्टिप्लिकेशन झाला किती 6 0 किती 1 2 3 0. ठीक आहे, झालं त्याचा आन्सर. 9 नंबरचं बघा 600 मल्टिप्लाय बाय 30. ठीक आहे, बघा 6 मल्टिप्लाय बाय 3 करू आपण किती झालं ते 18. 1 2 3 किती 0 1 2 3 0. ठीक आहे, झालं त्याचं आन्सर. आता बघा 10 नंबर 900 मल्टिप्लाय बाय 20. ठीक आहे, आता पुन्हा काय करू 9 मल्टिप्लाय बाय 2 किती झालं रे 18. 1 2 3 किती झाले 0 1 2 3 हे झालं त्याचं आन्सर. 11 नंबरचं एक्झाम्पल बघू 600 मल्टिप्लाय बाय 42. आता बघा 6च्याच पुढे 2 झिरो आहेत 14च्या पुढे नाही आहेत. मग काय करायचं 42ला 6 ने मल्टिप्लाय करायचं. 6 2 चा 12 ऊपर आ गया 1. 6 4 चा 24 + 1 25. 225 आपला मल्टीप्लिकेशन. अब मुझे बताइए कितने जीरो है 2 1 2 ये हो गया हमारा आंसर. ठीक है, अब लास्ट वन है 12 नंबरचं बघा 15 मल्टिप्लाय बाय इन द बॉक्स. देखा पहिल्यांदा आपण एक्झाम्पल सॉल्व केलं तर फर्स्ट बॉक्स आलता इथं किती त्यांचा बॉक्स आला सेकंड. त्यानंतर पुढे आहे 30,000. ठीक आहे, आता सिंपल आहे. आपण जसं इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ना बाळांनो ते तिकडे गेल्यानंतर काय होईल रे डिवाइडमध्ये जाईल. आता शिकवलं ना इकडचं मल्टिप्लिकेशन तिकडे डिवाइडमध्ये. आता बघा 15 1 चा 15 15 2 चा 30 त्याच्यानंतर रिमेनिंग किती झिरो राहिले 1 2 3 म्हणजे आन्सर काय आलं रे 2000. पण बघा आपल्याला माहिती आहे काय रे बाळांनो याला आपण काय म्हणतो TH 3 झिरो असले तर काय म्हणतो रे TH. आपण इथं रूल पाहिला होता 100ला TH किती TH पण 1 TH. तसं 200ला काय येईल बाळांनो आन्सर आपलं 2H. ठीक आहे, अशा पद्धतीचे आपले 2 एक्सरसाइज होते. आपण पुढचे एक्सरसाइज सुद्धा लवकरच टाकणार आहोत यूट्यूब चॅनलवरती. तर यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ओके बाय.